नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत म्हणून पॅकेज दिला जाणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये रेफरल जो पॅकेज असतं याच्यामध्ये व सवलती असणार आहे, ती घोषित करण्यात आलेली आहे राज्यामध्ये. जून ते सप्टेंबर 2025 साठी हा पॅकेज जाहीर झालेला आहे. त्याचा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये लेटेस्ट जी-आर असा 9 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला पॅकेज असणार आहे, नुकसान भरपाई कशी भेटणार आहे. याच्यामध्ये गाय, म्हशी, अजून आपल्या बकऱ्या वगैरे जे असतील, झोपडी असेल, घर असेल, शेतीचं नुकसान असेल, ओके. सगळं इथं पॅकेज दिला जाणार आहे. ओके. तर संपूर्ण आपण याची माहिती बघून घेऊया आणि ज्या शेतकरी मित्रांना शेअर पण करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून घ्यायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला शेतकरी मित्रांनो, राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूरमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज, रेफर पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 9 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे, जी की राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेती पीकचे नुकसान, त्याच्यानंतर शेतजमीन रखडून जाणे, विहिरीचे नुकसान, त्यानंतर मनुष्य व पशुहानी, त्याच्यानंतर घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, त्यानंतर वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. म्हणजे याच्यात कोणते नुकसान याच्यात दिलेले बघू शकतो तुम्ही. परत एकदा सांगतो. शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान, त्यानंतर शेतजमीन रखडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहीन मनुष्य व पशुहींचे नुकसान झालेले आहे. घर पडझड झालेली आहे, वस्तूंचे नुकसान झालेले आहे, साहित्यांचे नुकसान झालेले आहे, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहेत. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, पुरामुळे बाधित तात्पुरता स्थलांतरित कुटुंबांना तातडीने मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आता पुरामुळे कोणाला कोणत्या ठिकाणी इथं नेण्यात आलेलं आहे, दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांना या तातडीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, विभागीय आयुक्तांकडून कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर 2025 मध्ये 25 या कालावधीत 253 तालुक्यामधील शेती पिके, शेतजमीन नुकसान तसे वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारता घेऊन शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना, आपत्ग्रस्तांना विशेष मदत पॅकेज, रिफल पॅकेज व सवलतीचे देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. तर शासन निर्णयामध्ये जर बघायला गेलं तर मित्रांनो, तर राज्यातील 253 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 कालावधीत खरीप हंगाम, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान, शेतजमीन रखडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्यबळ व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे. ओके. आता बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली आहे. जी कोणते तालुके ते परिशिष्ट अ मध्ये त्यांनी दिलेले आहेत, जी की आपण खाली बघून घेऊ आता. ओके. आता अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये बाधितांना, आपत्ग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष विशेष मदत पॅकेज, रेफर पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता हा पॅकेज कशा पद्धतीने मिळणार आहे, किती पैसे भेटणार आहे ते पण आपण बघू. आता मदत दिलेली आहे, ह्याच्यामध्ये अनुक्रमांक, बाब दिलेली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर व निकष दिलेले आहे. आता याच्यामध्ये पहिलं जे दिलेलं आहे 1 नंबरला, आपत्ग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य. आता आपल्या कुटुंबामध्ये आता अतिवृष्टी व पुरामुळे कोणी आपलं मृत झालेलं असेल, वाहून गेलेलं असेल पाण्यामध्ये, ओके. त्यांच्यासाठी जे आता मरण पावलेले असेल त्यांना इथं मृत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपये भेटणार आहे. ओके. मृत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपये दिले जाणार आहे. 2 नंबरला दिलेलं आहे, अथवा अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य. आता कोणाचे डोळे वगैरे गेलेले असतील, अवयव रिकामे झालेले असतील, काही हातपाय तुटलं असतील, काही झालेलं असेल, त्यांना 40 ते 60% अपंगत्व झाल्यास त्यांना 74,000 रुपये भेटणार आहे. आणि 60 पेक्षा जास्त अपंगत्व असतात तर 2.5 लाख रुपये देण्यात आहे, 2,50,000 रुपये. ओके. त्यानंतर 3 नंबरला त्यांनी दिलेले आहे, जखमी व्यक्तीस इस्पितळापाड दाखल
झाला असल्यास ओके त्यांच्यासाठी 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपण दाखल केले, जखमी झाले तर त्यांना ₹16,000 भेटणार आहे आणि 1 आठवड्यापेक्षा कमी असेल तर ₹5400 भेटणार आहे, ₹5,400. आता पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी आता पक्के व कच्चे घरं असतील त्यासाठी बघू आता. आता ₹1,20,000 प्रति घर असणार आहे. घर सपाट भागातील ओके आणि 1,30,000 असणार डोंगराळ भागातील लोकांना भेटणार आहे. घर वगैरे आपले पडलेले असतील त्यांच्यासाठी ओके. इथे दिलेले पक्के घरांसाठी. त्यानंतर अंशात पडझड झालेल्या घरांची किमान 15% आता काही घरांची 15% नुकसान झालेलं असेल त्यांनी तर ₹6,500 प्रति घर पक्क्या घरासाठी असणार कच्च्या घरासाठी ₹4,000 म्हणजे थोडंफार नुकसान वगैरे असेल त्यासाठी ओके. जर आपली झोपडी असेल तर झोपडीसाठी प्रति झोपडीला ₹8,000 मिळणार आहे. आपला गोठा असतो, गायींचा गोठा असतो, म्हशीसाठी गोठा असतो, त्यांना प्रति गोठ्याला ₹3,000 दिले जाणार आहे. तर मृत मृत जनावरांसाठी तर दिले जाणार आहे. मृत जनावरांमध्ये कोणते जनावर ते पण आपण बघून घेऊया. आता दुधाळ जनावर आहे. आता दुधाळ जनावर जे असणार आहे त्याच्यात गाय, म्हैस असू शकते ओके. यांना ₹37,500 प्रति जनावर भेटणार आहे ओके. आणि आता ओढकाम करणारी जनावरे म्हणजे बैलांसाठी बैल जे असतात त्यांना ₹32,000 प्रति जनावर भेटणार आहे. आता त्याच्यामध्ये लहान जनावरे असतील त्यांना ₹20,000 प्रति जनावर भेटणार आहे आणि शेळी किंवा मेंढी असेल प्रति जनावरला तर ₹4,000 भेटणार आहे. आता कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी वगैरे असेल तर त्यांना ₹100 प्रति कोंबडी अशा पद्धतीने भेटणार आहे ओके. त्यानंतर 9 नंबरला त्यांनी दिलेलं आहे शेती पिकांच्या नुकसानासाठी जिरायती पिके जर असेल तर तुम्हाला ₹8,500 प्रति हेक्टर इथं भेटणार आहे. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपल्याला आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके ओके ₹17,000 प्रति हेक्टर दिले जाणार आहे. ओके. आता याच्यात ते 3 जिरायती पिकांना 8,500 जर आपले बागायती पिके असतील तर 17,500 प्रति हेक्टरी ओके. 3 हेक्टरच्या मर्यादेत आपल्याला भेटणार आहे. आता बहुवार्षिक पिके जे असतील त्याच्यामध्ये ₹22,500 प्रति हेक्टर आपल्याला भेटणार 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ओके. असे 3 कॉलम त्यांनी दिलेले आहे ओके. जिरायती पिकांना 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. त्यानंतर आश्वित सिंचनाखालील बागायती पिकांना 17,000 प्रति हेक्टर 3 हेक्टर मर्यादेस आणि बहुवार्षिक पिकांमध्ये 22,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहे. शेती जमिनीचे नुकसान झालेलं असेल त्याच्यासाठी पहिला ते कॉलम दिलेला आहे याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जमिनीवरील गाळ काढणे त्यासाठी ₹18,000 प्रति हेक्टर भेटणार आहे. जमिनीवर आपल्या जर पुरामुळे गाळ आलेला असेल, माती घुसलेली असेल किंवा आपल्या नदीचं पाणी वगैरे त्याच्यात कचरा वगैरे असेल, काही असेल त्यांना ₹18,000 प्रति हेक्टर दिले जाणार आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ₹47,500 प्रति हेक्टर भेटणार आहे. ओके. दरड कोसळणे वगैरे, जमीन रखडणे, जमीन वाहून जाणे नदीपात्रामध्ये ओके. त्यांना ₹47,500 प्रति हेक्टरी भेटणार आहे. त्यानंतर 11 नंबरला शेवटचा जो कॉलम दिलेला आहे त्यांनी मत्स्य व्यवसाय. आता मत्स्य व्यवसायात बोटींची दुरुस्ती, जाळी यासाठी मदत दिली जाणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ₹6,000 बोटींची अंशात दुरुस्ती म्हणजे बोटी दुरुस्ती करण्यासाठी ₹6,000 भेटणार आहे. जर ₹15,000 पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरता ₹15,000 भेटणार आहे. पूर्ण बोट आपली तुटलेली असेल पूर्णची पूर्ण वाहून गेलेली असेल त्यांना ₹15,000 ₹3,000 भेटणार आहे. बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी जाळी वगैरे आपली खराब झालेली असेल मच्छी पकडायची तर तुम्हाला ₹3,000 भेटेल. पूर्णतः जाळी तुमची खराब झालेली असेल तर ₹4,000 देण्यात येणार तुम्हाला प्रति जाळीसाठी ओके. ते तुम्हाला समजलेलं असेल. चांगल्या याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. सवलती दिली जाणार आहे तुम्हाला अजून तुमच्या आता तुमच्या मुलाबाळांसाठी वगैरे ओके. आता जमीन महसुलात सूट भेटणार आहे. जमीन महसूल लाटमध्ये तुम्हाला सूट भेटेल. त्यानंतर सहकारी कर्जाचे पुनर्गठन तुम्हाला भेटणार आहे. शेतीची निगडती कर्जाच्या वसुलीची स्थगिती भेटणार आहे. 1 वर्षासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाही शेतींचे. तुम्ही निगडीत कर्ज वगैरे घेतलेलं असेल तर ओके. तिमाही वीज बिल माफ असणार आहे. ओके. वीज पूर्णपणे माफ आणि तुमचे जर आता मुलं वगैरे तुमच्या शाळेमध्ये शिकत असेल तर परीक्षा शुल्कमध्ये माफी असणार आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफ. ज्या शेतकरी मित्रांचे किंवा ज्या नागरिकांचे नुकसानग्रस्तांमध्ये झालेलं असेल, शेती वगैरेचं नुकसान झालं, बांधकामाचं नुकसान झालेलं असेल, इतर कोणतेही नुकसान झालं असेल, त्यांना 10वी व 12वी तुमची मुलं वगैरे असेल, त्यांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे बोर्डाची वगैरे ओके. 10वी ते 12वीला. त्यानंतर या आदेशामध्ये देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत योजनेचे स्वरूप व त्यांच्याबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचनाचे आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावेत ओके. त्यानंतर इथं पुढे दिलेल्या कृषी विभागाची माहिती दिलेली आहे. या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 प्रमाणे आपल्याला 3 हेक्टर मर्यादेमध्ये आपल्याला मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट
थेटपणे जातील याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली आपल्याला निधी उपलब्धीबाबत करायची आहे. आता म्हणजे आपल्याला बी बियाण्यांसाठी प्रति हेक्टरला आपल्याला ₹10,000 भेटणार तुमच्या शेतीतले बी बियाण्यांसाठी. ओके. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला ₹30,000 भेटू शकतात. 3 हेक्टरपर्यंत. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. आपण दिलेलं आहे पशुसंवर्धन. आता हे कृषी विभाग झाला. आता पशुसंवर्धन विभागासाठी जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठे पशुधन, लहान पशुधन, कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहेत. याबाबत शासनाचे निर्णय 27 मार्च 2023 च्या निषेक व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुश्रेय राहणार आहे. ओके. या बाबतीत कार्यवाही जिल्हा स्तरावरून प्रचलित निषेकानुसार उपलब्ध असलेल्या गुन्हे प्रकरणी प्राधिकरण सुधारणेनुसार तातडीने करावी. ओके. तातडीने तुम्हाला इथं सुधारता करण्यात येणार आहे. आता 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयाच्या निषेकाबाहेरील वाढीव पशुधन, हानीसाठीचे निषेक शिथिल करण्यात येऊन जेवढे पशुधनाचे नुकसान झालेले आहे त्या सर्व पशुधन हानीबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. ओके. त्यानंतर आता 6 नंबरला दिलेले मत्स्य व्यवसाय. आता मत्स्य व्यवसायामध्ये त्यांनी दिलेलं आहे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मच्छीमार जाळी, मत्स्य बीज, त्याच्यानंतर मत्स्य बोटींचे नुकसान झालेले आहे. याबाबत शासन निर्णय 27 मार्च 2023 च्या निषेक व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुश्रेय राहणार आहे. दिनांक 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयातील निषेकाबाहेरील वाढीव मत्स्य बीज, मच्छीमार जाळी, त्यानंतर हानीसाठीचे निषेक शिथिल करण्यात येऊन जेवढे मत्स्यबीज हानीचे व मच्छीमार जाळीचे नुकसानीबाबत मत्स्य व्यवसाय विभागामार्फत कार्यप्रणाली मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येईल. कोणापासून? मत्स्य व्यवसायामार्फत असणारे यांचं त्याच्यानंतर यांचं जे सांगितलं तुम्हाला मी पशुसंवर्धन विभागावर असणार आहे आणि कृषी विभागामार्फत असणार आहे. ओके. प्रत्येक विभाग दिलेला आहे प्रत्येकासाठी. त्याच्यानंतर आता रोजगार हमी योजना मनरेगा विभागासाठी. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रखडून जाऊन झालेल्या नुकसानासाठी शासन निर्णय 27 मार्च 2023 च्या निषेक व दरामुळे मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत अनुश्रेय राहणार आहे. या मदती व्यतिरिक्त रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीची लागवड योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत व 2 हेक्टरपर्यंत 5 लाख अनुश्रेय राहणार आहे. ओके. त्यासाठी आपल्याला याबाबतची सविस्तर कार्यप्रणाली मार्गदर्शन सूचना रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत आवश्यक त्या निधीबाबत कार्यवाही करण्यात येईल. आता तुम्हाला परत मी सांगून देतो याच्यामध्ये. आता याच्यात दिलेलं आहे रोजगार हमी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेमध्ये 2 हेक्टरपर्यंत आपल्याला पैसे भेटणार म्हणजे 5 लाख रुपये आपल्याला भेटू शकतात. जे आपल्या शेतजमिनी वगैरे वाहून गेलेले असेल, काही झालेले असेल, रखडून गेलेले असेल त्यांना. ओके. त्यानंतर आता इथे दिलेलं आहे रोजगार हमी योजना विहिरीसाठी. आता मनरेगा झाला. आता विहिरीमध्ये आता अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहिरी कमाल 30,000 यापैकी ही रक्कम कमी असेल लाभार्थ्यांना अनुश्रेय राहील. यापैकी जी रक्कम कमी असेल त्यापैकी भेटेल. ओके. या बाबतीत कार्यप्रणाली मार्गदर्शन सूचना रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक ती निधीबाबतची कार्यवाही रोजगार हमी योजनामार्फत करण्यात येतील. 30,000 रुपये भेटणार आहे शेती वगैरे मध्ये अशी आपल्या विहिरीमध्ये आपला गाळ वगैरे साचला असेल ओके तर काढण्यासाठी. ओके. आता पायाभूत सुविधा दिलेल्या याच्यामध्ये आता अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागाअंतर्गतच्या तातडीच्या व आवश्यक कामांसाठी 10,000 कोटींची विशेष पॅकेज म्हणून याबाबत प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक बाबी संबंधित विभागाने नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेची स्वतंत्र कार्यवाही करावी. ओके. आता याच्यामध्ये दिलेला 10,000 कोटीचा पॅकेज इथं जाहीर केलेला आहे. सगळ्यात आधी ग्रामविकास विभागासाठी दिलेला आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि ऊर्जा विभागाला पाठवण्यात येणार आहे. आता याच्या नंबर 10 नंबरला दिलेला अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित घोषित तालुक्यांमध्ये वरील उपाययोजना खरीप हंगाम 2025 मध्ये जून ते ऑक्टोबर साठी लागू राहतील. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाचे
जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावी. ओके. आता याच्यामध्ये दिलेला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रणाली दिलेली आहे. आता माहिती प्रणाली बघून घ्या कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे, केवायसी काय असणार आहे, संकेतस्थळाची वेबसाईट कोणती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देतो आता याच्यामध्ये. ओके. शासनाने दिलेल्या मदतीच्या विशेष पॅकेजमधील उपक्रम कामे, त्यानंतर यांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य बाबतीची माहिती केंद्र शासनाच्या NDMIS पोर्टलवर भरण्याची यावी. ओके. तसेच या बाबतीच्या खर्चाची सवलत विविध विवरणपत्राबाबत शासन सादर करावा. कोणती वेबसाईट असणार आहे? पोर्टल NDMIS. ओके. ई-केवायसी. आता ई-केवायसी मध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये. आता ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॉक मध्ये नोंदणी होऊन ॲग्रीस्टॉक मध्ये ई-केवायसी झालेली आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्या मदत मिळणे सुबल व सुपर होण्याची DBT द्वारे मदत वितरणाच्यासाठी आवश्यक ती ई-केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात यावी. ओके. त्यानंतर इथं पुढे दिलेलं संकेतस्थळ. आता संकेतस्थळ जे बघून घ्या वेबसाईट. लाभार्थी मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदताची तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच या तालुका व गाव पातळीवर प्रसिद्ध देखील करण्यात याव्यात. ओके. वरील परिशिष्ट 2 मध्ये नमूद करण्यात आलेल्या मदतीचा लागणारा खर्च 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य योजनेत तर या मुख्य लेखा शीर्षणामधून भागवण्यात यावा. तसेच परिशिष्ट 2B मध्ये व अन्य परिशिष्टामध्ये नमूद सवलतींसाठी व मदतीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी करावी लागणार आवश्यक ती कार्यवाही संबंधित प्रशासकीयामध्ये विभागाने करावी असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईट जी दिलेली आहे NDMIS वरून आपल्याला करायचं आहे. NDMIS हे पोर्टल असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागेल. तसे ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही भरू शकता. ओके. तर तुम्हाला इथं परिशिष्ट दिलेलं आहे, अनुक्रमांक जिल्हा दिलेला आहे, त्यानंतर अतिवृष्टी पुरामध्ये बाधित तालुके दिलेले आहे व तालुक्यांची संख्या दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे सगळ्यात पहिला यवतमाळ दिलेला आहे. यवतमाळ जिल्हा असणार आहे आपला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला वणी, झरी, जामणी, कळंब, पांढर कवडा, त्यानंतर मारेगाव, आर्णी, त्यानंतर घाटजी, यवतमाळ, राडेगाव, दारव्हा, नेर आणि बाळुणगाव. ओके. असे इथे 12 तालुके असणार आहे टोटल. ओके. अमरावतीमध्ये इथं अमरावतीसाठी असणार धारणी, मोर्शी, चांदूरबाज, अमरावती, चिखलदरा, नांदगाव एवढे इथं गावं दिलेली. त्यामध्ये 6 तालुके असणार आहे टोटल. ओके. आता वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा, मानोरा, वाशिम असे 3 तालुके देण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर बुलढाणा जिल्हा असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4 नंबरला मलकापूर, शिंदखेडा राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगावचा राजा, चिखली, मोताळा, खामगाव असे 9 तालुक्यात देण्यात आलेले आहे. आता 5 नंबरला अकोला जिल्हा दिलेला आहे. याच्यामध्ये अकोट, बार्शी, टाकडी, तेल्हारा, बाळापूर आणि पातूर असे इथे 5 तालुके देण्यात आलेले आहे अकोला जिल्ह्यामध्ये. आता चंद्रपूर जिल्ह्यासाठी याच्यामध्ये 14 तालुके असणार जसे की सिंदेवाही, बल्लामपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवाती, गोंडपिंपरी, पोभुर्णा आणि ब्रह्मपुरी असे 14 तालुक्याच्या मध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता 7 नंबरला जो असणार आपला वर्धा जिल्हा. याच्यामध्ये दिलेले आपल्याला जे तालुके समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवडी, सेलू, कारंजा असे 7 तालुके देण्यात आलेले आहे. आता नागपूरमध्ये इथं दिलेले आहे सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, शिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, त्यानंतर कुही, कडमेश्वर, नरखेड असे 12 तालुके देण्यात आलेले आहे. भंडारामध्ये दिलेले आहे भंडारा, मोहाडी, मुसर, पवनी, साकोली आणि लाखनी असे 6 तालुके देण्यात आलेले आहे. त्यानंतर गोंदियामध्ये गोंदिया जिल्ह्यासाठी आता इथं गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोर अर्जुनी, देवरी, त्यानंतर सालकेसा, सडक अर्जुनी असे आपल्या 7 तालुके देण्यात आलेले आहे. आता गडचिरोली जिल्ह्याकरिता इथे गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोचेरी, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी, त्यानंतर एलापट्टी, भामरागड आणि सिंचोरा असे 10 तालुके देण्यात आलेले आहे.
त्यानंतर आपला सोलापूर तालुका, सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, म्हाडा, करमाड, सांगोला, माळशिरस, पंढरपूर और मंगळवेढा असे 11 तालुके देण्यात आलेले आहे. त्यानंतर येतात अहिल्यानगर जिल्हा. याच्यामध्ये कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेडा, अहिल्यानगर, पाननेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव आणि संगमनेर याच्यामध्ये आपल्याला 13 तालुके बघायला मिळतात. ओके. आता पुणेमध्ये, आता पुणे जिल्ह्याकरिता याच्यामध्ये हवेली, शिरूड, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड असे 7 तालुके देण्यात आलेले आहे. कोल्हापूरमध्ये गग गगन गगनबावडा, चंदगड, पन्हाळा. ओके. आणि याच्यामध्ये 3 तालुके दिलेले आहेत, चंदगड आणि पन्हाळा. ओके. आता सातारा जिल्ह्यामध्ये, आता जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खटाव व मान यासाठी 3 तालुके देण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आता तासगाव, कवडे, महागाड, विटा, त्यानंतर आटपाटी, जत, सांगली आणि मिरज आणि वाडवा. ओके. असे 8 तालुके देण्यात आलेले आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, त्यानंतर आलं आपलं नांदगाव, सटाणा, कडवण, देवडा, दिंडोरी, सुरगावा, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला असे 15 तालुके देण्यात आलेले आहे. आता जळगाव जिल्ह्यामध्ये, आपलं जळगाव जिल्हा आल्यानंतर मुक्तानगर, पाचोरा, जामनेर व रावेर असे 4 तालुके देण्यात आलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात येणारे शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा व आक्रणी. ओके. असे 6 तालुके देण्यात आलेले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी इथं उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परंडा, कडंब, वाशी, तुळजापूर असे 8 तालुके देण्यात आलेले आहे. लातूरमध्ये देवणी, जळकोट, लातूर, रेणपूर, अहमदपूर, औसा, निंगला, शिरूड, अनंतपाड, उदगीरी आणि चाकूर असे 10 तालुके देण्यात आलेले आहे. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर 23 नंबरला परभणीसाठी, परभणी जिल्हा, परभणी, जिंतूर, पालम, त्यानंतर येतं आपल्याला गंगाखेड, सेलू, मालवत, पाथरी, सोनेपेठ आणि पूर्णा असे 9 तालुके याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. आता हिंगोली जिल्ह्यासाठी कडमनुरी, वसमत, औढा, नागनाथ असे 3 तालुके देण्यात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री असे याच्यामध्ये 9 तालुके देण्यात आलेले आहेत. जालना जिल्ह्यासाठी अंबड, जालना, घनसावंगी, बलनापूर, परतून, मठा, भोकरदन आणि जाफराबाद असे 8 तालुके देण्यात आलेले आहेत. तर बीड जिल्ह्यासाठी बीड, आष्टी, पाटोदा, शिरूड, कासारा, माजलगाव, गेवराई, धारूड, अंबोजगाई, परडी, वडवणी, केज असे 11 आपल्याला तालुके बघण्यात मिळतात. आता रायगड जिल्ह्यामध्ये येतात माणगाव, सुपाली, त्यानंतर मसाडा, अलिबाग, पेन, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, त्यानंतर तडा, रोहा, महाड, पोलादपूर आणि श्रीवर्धन असे 15 तालुके इथं बघण्यात मिळतात. ओके. रत्नागिरीसाठी दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, संगमेश्वर आणि रत्नागिरीच. ओके. असे आपल्याला 7 तालुके बघण्यात मिळतात. ठाणे जिल्ह्याकरिता मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि कल्याण असे 5 तालुके बघण्यात मिळतात. पालघर जिल्ह्याकरिता पालघर, डहाणू, त्यानंतर तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा असे 7 तालुके बघण्यात मिळतात. 253 तालुक्यांची नावं मी तुमच्या समोर सादर केलेली आहे जिल्ह्यासहित. ओके. असा हा GR आलेला आहे. संपूर्ण माहिती तालुक्यासहित तुम्हाला नावं, जिल्ह्यांची नावं, सगळी माहिती दिलेली आहे. टोटल जिल्हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 31 जिल्हे, 253 तालुके. ओके. संपूर्ण तुम्हाला नावं वगैरे वाचून दाखवलेली आहे. GR बद्दल माहिती दिलेली आहे. फॉर्म कसा भरायचा ते पण सांगितलेले, वेबसाईट पण सांगितलेली आहे. ओके. कोणत्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची ते पण मी सांगितलेली आहे. तरी पण तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, पॅकेज पण सांगितलेले आहे. ओके. तुम्ही वाचू घेऊ शकता. तरी पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर तुम्हाला हा PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी सेंड करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook ID 4 लिंकच्या लिंक तिथं दिलेल्या आहे. ओके. तिथं नक्की जॉईन होऊन जा. तिथून डाउनलोड करून घ्या. ओके. काही डाऊट असेल Insta, Facebookला मेसेज करा. ओके.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याचा अप्लाय करण्याचा व्हिडिओ पण आणणार आहे. कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आपल्या CSC मार्फत वगैरे जी येणार आहे आता, ते आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली पाहिजे. शेतकरी असो किंवा नुकसानग्रस्त नागरिक असो, कोणीही असो, त्यांचं किती नुकसान झालेलं असेल, म्हशी, गाई, झोपडी वगैरे काहीही असो, नुकसान झालेलं असेल पुरामुळे व अतिवृष्टीमुळे त्यांच्यापर्यंत शेअर करा नक्की त्या गावागावांमध्ये. ओके. सगळ्यांपर्यंत ती माहिती पोहोचलेली पाहिजे. हाच आपला उद्देश असतो मित्रांनो याचा. याचा लाभ ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना इथं भेटला पाहिजे. ओके. तर याची माहिती पोहोचवा. आणखी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. एक लाईक मला मोटिव्हेशन देतो. ओके. अजून आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण कोणत्या आता महिन्यामध्ये आता अतिवृष्टी पुढची येतात. जून ते आता जूनपासून तर कोणता होता हा? जून ते सप्टेंबरपर्यंत होता. अजून बघू अजून पुढचे की सप्टेंबर नंतर असेल किंवा जूनच्या पहिले असेल ते पण आपण त्याचे बघू GR वगैरे. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. नागरिकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी योजना गव्हर्नमेंटचे GRs इथं घेऊन येत असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जॉबसाठी अपडेट्स वगैरे घेऊन येत असतो गव्हर्नमेंट जॉबबद्दल माहिती वगैरे. ओके. असेच व्हिडिओ बघण्यासाठी GRs बघण्यासाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.